सकल हिंदू समाजाच्या वतीनं बांगलादेश मधल्या अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवरती जे अत्याचार काही दिवसापासून चालू आहेत, तिथल्या काही हिंदूंना जिवंत जाळण्याचे घृणास्पद प्रकार आपण सर्वजण मीडियातून पाहतो आहोत। कुठेतरी एक हिंदू धर्मीय म्हणून आमच्या देखील सर्वांच्या भावना, जरी ते दुसऱ्या देशातले असतील तरी आमच्या संस्कृतीमध्ये वाढलेले हिंदू लोक आहेत, त्यांच्यावर असे अत्याचार या जगात कुठेतरी होत असेल तर एक हिंदू म्हणून आमचं देखील त्या ठिकाणी मनाला प्रचंड वेदना होतात। आज या सर्व भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही पक्ष वगैरे सगळं बाजूला ठेवून ज्या बांगलादेश मधल्या हिंदूंवरती तिथल्या झुंडशाहीने अत्याचार होत आहेत, तिथलं जे हंगामी सरकार आहे तेही हातावर हात ठेवून बसलेलं आहे, याचा निषेध कुठेतरी आमच्या भावना पक्ष भिक्ष राजकारण बाजूला सोडून या ठिकाणी व्यक्त करण्याकरता आम्ही सर्वजण एकत्र या ठिकाणी आलेलो आहोत। माझी आपल्या माध्यमातून, आता आम्ही इथं निवेदन तर दिलंय, पण आपल्या माध्यमातून सरकारला देखील आमची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की आपण आता काहीतरी कठोर ऍक्शन सरकारनं त्या ठिकाणी घेतली पाहिजे। ज्या पद्धतीने खरं अमेरिकेच्या अध्यक्षांनी त्या कुठला व्हेनेझुएलाचे अध्यक्ष त्यांच्या बेडरूम मधून पकडून आणले, कमीत कमी ज्या आमच्या हिंदू बांधवांना तिथे त्रास देत आहेत, सरकारनं खरं आता संयमाची भूमिका सोडावी आणि आमच्या हिंदू बांधवांवरती अत्याचार करणाऱ्या तिथल्या मुजोर लोकांना त्या ठिकाणी, भले दुसऱ्या देशात का असेना, पण कुठेतरी इस्रायल सारखी, अमेरिके सारखी कडक त्या ठिकाणी कठोर भूमिका घेऊन त्यांना कठोरातलं कठोर शासन आपल्या सरकारने द्यावं, अशी समस्त आमच्या हिंदू बांधवांची अपेक्षा आहे। आणि मला खात्री आहे की या देशाचं सरकार त्याप्रमाणे कडक ऍक्शन घेऊन या हिंदूंवरती जे अत्याचार बांगलादेशमध्ये झालेत त्याचा कठोर बदला घेऊन एक पुन्हा या जगभरात कुठेही एकाही कुठल्याही हिंदूकडे वाकड्या डोळ्यानं बघण्याची कुणाची हिंमत होणार नाही, असं उदाहरण आपल्या सरकारनं त्या ठिकाणी घालून द्यावं, अशी आमची त्या ठिकाणी भावना आहे। नाही, निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आदरस्थान आहे, आमचं दैवत आहे आणि आमच्याच गावामध्ये त्यांची प्रतिमेची विटंबना होणं हे खरं पोलीस प्रशासनाला, खरं आतापर्यंत इथल्या अधिकाऱ्यांची खरं बदली करायला पाहिजे होती। 5-6 किती दिवस झाले, 6 महिने जवळपास होऊन गेले, आम्ही त्यावेळेस उपोषण केलं, सर्व आमच्या भावना व्यक्त केल्या, परंतु हे निगरगट्ट प्रशासन त्या ठिकाणी काही फरक पडत नाही त्यांना। काय अशा अधिकाऱ्यांची खरं बदली करायला पाहिजे, परंतु काही ऍक्शन होताना दिसत नाही। शिवाजी महाराजांचा या ठिकाणी अपमान झाला तर राज्यात ठिकठिकाणी चालू आहेत, म्हणजे आमच्या महापुरुषांचे अपमान आम्ही सहन करायचे आणि मात्र कुठंच त्याला ऍक्शन होणार नसेल तर ही आता संयमाची भावना आम्ही किती दिवस ठेवायची, हा देखील आमचा आपल्या माध्यमातून सरकारला प्रश्न आहे। तर काय प्रश्न राजकारणाचा बिलकुल नाहीये, ते हिंदू आहेत, मी हिंदू आहेत, एखाद्या हिंदूवरती जर कारण नसताना कुठेही जगाच्या पाठीवर अत्याचार होत असतील तर आमच्या सर्वांचंच मन त्या ठिकाणी हेलावून जातं आणि मग कुठेतरी भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही आता काय राजकारण आणत नाही, तुम्ही काय त्याच्यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करू नका।